नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी आता केंद्र सरकारची सवलत योजना, एकंदरीतच कांदा संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आले आहे. मुंबईत 24 रुपये किलोने मिळणार कांदा. केंद्र सरकारची सवलत योजना, फिरत्या वाहनाद्वारे विक्री, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण घडामोड, संपूर्ण अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एक विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो सला ब्रेक म्हणजे नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे. जसं की तुम्ही करू शकता, मुंबईत 24 रुपये किलोने मिळणार कांदा. केंद्र सरकारची सवलत योजना, फिरत्या वाहनांद्वारे विक्री. बघू शकता, किरकोळ बाजारात कांद्याचे वाढत असलेले भाव विचारात घेता महागाई आटोक्यात राहावी यासाठी केंद्र सरकारने दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद येथे किलोमागे 24 रुपयांचा कांदा विक्रीची योजना सुरू केली आहे. एकंदरीतच या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे आताच्या क्षणाची. तुम्ही जसं की ती बघतच आहात, मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद येथे किलोमागे 24 रुपयांना कांदा विक्रीची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. त्यामुळे घरगुती स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक असलेला कांदा परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याचा विश्वास नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NCF अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत फिरत्या वाहनाद्वारे सवलतीच्या भावात कांदा विक्री सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतील विविध विभागात फिरून बाजारभावापेक्षा कमी किमतीत ग्राहकांना कांदे उपलब्ध होणार आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीमध्ये विक्रीसाठी फिरत्या वाहनांना हिरवा झेंडा दाखविल्यानंतर अन्य शहरांमध्ये देखील अशा प्रकारे विक्रीचे करण्यात येणार आहे. NCF, नाफेड आणि केंद्रीय भांडार या सहकारी संस्थांमार्फत सुमारे 25 टन कांदा या शहरामध्ये बफर स्टॉकमधून विकला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज साधारण 10 टन विक्री होणार असल्याची अपेक्षा NCF वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने घेतलेला हा उपक्रम असून गेल्या वर्षी सुद्धा ही योजना राबवण्यात आली होती. गेल्या वर्षी कांद्याला किलोमागे भाव 100 रुपयावर गेला होता. त्यामुळे सरकारने तज्ज्ञ याचा हस्तक्षेप करून 35 रुपये किलो या दराने कांद्याची विक्री केली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आणि पुढील आठवड्यात संपूर्ण मुंबई ही वाहने फिरतील आणि कामकाजी दिवशी कांदा विक्री करणार आहेत. कोणत्याही भागात गाड्या पोहोचतील याची माहिती NCF या संकेतस्थळ नियमितपणे अद्ययावत करण्यात येणार आहे. आणि एकंदरीतच ज्या भागात कांद्याचे किरकोळ भाव किलोमागे 30 रुपयापेक्षा जास्त आहे त्या सवलतीत दराने कांदा विक्री केली जाणार असल्याची माहिती आहे. आज कांद्याचे सरासरी भाव किरकोळ बाजारात किलोमागे 28 रुपये होता, तर काही शहरात तो 30 रुपयापेक्षा जास्त होता, अशी माहिती NCFने दिली. सध्या सरकारने 3 लाख टनाचा बफर स्टॉक आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यातील रब्बी हंगामातील कांदा बफर स्टॉक हा मुख्य भाग आहे. 2024-25 मध्ये किलोमागे सरासरी 15 रुपयाने हा कांदा खरेदी करण्यात आला होता. आणि एकंदरीतच हा साठा प्राईम स्टॅबिलायझेशन फंड किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. किमतीत बदल. जुलै महिन्यात किरकोळ महागाई दर 1.55% गेल्या 8 दिवसात नीचांकी आहे. 2024-25 या वर्षात देशांतर्गत कांदा उत्पादन 30.77 दशलक्ष टन असणार आहे. हे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 27% अधिक असल्याने भावात फारशी वाढ नाही. सणासुदीपूर्वी काही प्रकारे कांदे विकण्याने खरेदी खर्च वसूल होईल आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदे उपलब्ध राहतील, असा NCFचा अंदाज आहे. धन्यवाद. लाईक महाराष्ट्र भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत ते थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.